आज आपण मस्त अशी टेस्टी मशरूमची भाजी बनवतोय। चला तर मग करूया सुरुवात। सर्वात आधी हे मशरूम मी बाजारातून आणल्यानंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत। नंतर आपल्याला त्याचे थोडे देठ काढून घ्यायचे। जर देठ छोटे असतील तर देठ काढायचे नाहीत। आता हे जे देठ छोटे आहे त्यामुळे मी देठ काढणार नाही। हा मशरूम मोठा आहे तर त्याचे मी असे फक्त 4 भाग करणार आहे, अशा पद्धतीने। आणि छोटे मशरूम असतात त्याचे 2च भाग करायचे, कारण मशरूम शिजल्यानंतर अजून तो छोटा होतो। जर मोठे मशरूम असतील तर त्याचे 4 आणि छोट्या मशरूमचे 2 भाग असे आपण सर्व मशरूम चिरून घेऊयात। मशरूमची भाजी करण्यासाठी इथे मी सर्वात आधी कढईमध्ये 1 पळी तेल गरम करून घेतले। तेल चांगलं गरम झाले, त्याच्यामध्ये आपण टाकूयात एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा। तर कांदा पण चांगला भाजून घेऊयात। आता कांदा मी 2 ते 3 मिनिटं चांगला भाजून घेतलाय। थोडासा हलका सुद्धा झालाय आणि कलर बदललाय। आता त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची, किंवा मी ते लसणाच्या 5 पाकळ्या आणि पाव इंच आलं खिसणीवर खिसून घेतलेलं आहे, ते घालून घेते। जर तुम्हाला असं घालायचं नसेल तर तुम्ही आलं लसूण पेस्ट घातली तरी चालेल। गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची। आलं लसूण पेस्ट सुद्धा कच्चापणा जाईपर्यंत आणि थोडासा रंग चेंज होईपर्यंत चांगलं भाजून घेतले 2 मिनिटभर मी। आता त्याच्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालूया। टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया। आता इथे बघा टोमॅटो सुद्धा थोडासा मी परतून घेतलाय। आता त्याच्यामध्ये आपण एक मी छोटं गाजर घेतले, असं चिरून घेतले बघा, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले अशा पद्धतीने ते टाकून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया। आता गाजर सुद्धा थोडंसं परतून घेतले। गाजर आपण आधी का टाकतो, कारण गाजर कडक असतं, ते शिजायला वेळ लागतो आणि त्यामुळे आपण बारीक सुद्धा चिरून घेतले। आता हे थोडंसं शिजलंय सुद्धा गाजर। आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूयात। त्यासाठी इथे मी थोडीशी हळद, 1 छोटा चमचा गोडा मसाला आणि काश्मीरी लाल तिखट घेतले कलर साठी, आणि हा घरगुती मसाला 2 चमचे घेतलेला आहे, तो टाकून घेऊया आणि थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया। आता इथे कोरडे मसाले थोडंच परतून घ्यायचं, नाहीतर ते तेलामध्ये करपतील। आणि आपल्याला थोडंसं परतून घेतल्यावर लगेच त्याच्यामध्ये मशरूम टाकून घ्यायचे। आता मशरूम चांगला आपण परतून घेऊया। मशरूम मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात, त्यामुळे जे शाकाहारी लोक आहेत त्यांच्यासाठी नॉनव्हेजला सुद्धा खूप चांगला पर्याय आहे। आणि शिवाय ही भाजी चवीला अप्रतिम अशी लागते। हे भाजीला मी मसाला चांगला लागेपर्यंत चांगलं परतून घेणार आहे। आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया, चांगलं परतून घेऊया। आता या मशरूमला स्वतःच पाणी सुटेल, त्यामुळे मी इथे पाण्याचा वापर करणार नाहीये। आता आपण झाकण ठेवून 1 मिनिटभर झाकण ठेवून वाफ देऊया, आणि 1 मिनिटानंतर आपल्याला ते पाहायचे नाही, तर भाजी खाली लागू शकते। आता 1 मिनिट झालंय, आपण भाजी चेक करूया। तर तुम्ही बघू शकता इथे बघा पाणी किती सुटले ह्या भाजीला, त्यामुळे ह्या भाजीला पाणी घालायची अजिबात गरज नाही। आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची। तर मी इथे स्टीलची कढई वापरले, त्यामुळे मी लगेच 1 मिनिटानंतर बघितलं। तुम्ही जर असं जाड भांड वापरलं तर तुम्ही 2 मिनिटानंतर भाजी बघितली तरी चालेल। आता आपल्याला पुन्हा झाकण ठेवून ही भाजी 2 ते 3 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची। 2 ते 3 मिनिट झाले, आपण भाजी शिजली का ते बघा। मशरूमची भाजी शिजलेली आहे, त्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला, ही भाजी पटकन शिजते। आणि आपण इथे वाफेवरच ही भाजी शिजवली, चवीला अतिशय रुचकर लागते। वाफेवर भाजी कोणतीही शिजवली ना ती चवीला छानच लागते। आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया।
ही भाजी पटकन होणारी आहे, कमी साहित्यात आपण बनवलेली आहे, त्यामुळे तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा घाई गडबडीच्या वेळेस सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवून खाऊ शकता। आता आपली मशरूमची भाजी तयार झाली।